दिवाळी म्हटली की शंकरपाळी आलीच. आजची ही जी गोडाची शंकरपाळी आहेत, आज आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत. यासाठी आपण एक वेगळी स्टेप केलेली आहे, वेगळी एक ट्रिक वापरली आहे की ज्यामध्ये तुम्हाला अजिबात उकळत्या तेलाचं मोहन किंवा तुपाचं मोहन न घालता अगदी मस्त भरपूर मोजता येणार नाहीत इतके पदर किंवा लेअर सुटलेली ही जी खुसखुशीत अशी बिस्किटांसारखी शंकरपाळी आहेत, तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता. आणि हो, त्यासोबतच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वाटीचं, कपाचं आणि किलोचं सुद्धा प्रमाण मी देणार आहे. म्हणजे तुम्हाला जास्त प्रमाणात जरी करायचं असेल तरीसुद्धा, कितीही क्वांटिटीमध्ये करायचं झालं तरीसुद्धा अगदी अशाच पद्धतीचे खुसखुशीत असे शंकरपाळे तयार होतात. चला मग सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर ही शंकरपाळी बनवण्यासाठी आपण गरम किंवा उकळत्या तुपाचं मोहन करणार नाही आहोत. तर आज वेगळी पद्धत वापरली आहे. त्यासाठी आज मी हा कप वापरते आहे. तर तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तर तुम्ही मोठं भांडं घ्या किंवा मग किलोचं प्रमाण खाली दिलेलं आहे ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. आता हा जो कप आहे त्याने मी अर्धा कप भरून इथे पाणी घेतलं आहे. पाण्याच्या ऐवजी दूधही वापरू शकता, पण दुधाची शंकरपाळी जास्त दिवस टिकत नाही किंवा मग नंतर वास लागतो म्हणून पाणी वापरलं आहे. आता अर्धा कप पाण्यामध्ये आपल्याला इथे अर्धा कपच अख्खी साखर घालायची आहे. पिठी साखर नाही घालायची, जेवढं पाणी आहे तेवढीच साखर घालायची. त्यानंतर आपल्याला वितळलेलं तूप घ्यायचं आहे. गरम केलेलं नाही आहे, नॉर्मल रूम टेम्परेचरचं आहे, पण जर खूपच थिजलेलं किंवा घट्ट असेल तर थोडंसं गरम करून घ्या. तर अशा पद्धतीचं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्या पद्धतीचं तूप तुम्हाला पातळ करून घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये घालायचं आहे. आता पाणी जे आहे, साखर आहे आणि तूप, आपल्याला या तिन्ही गोष्टी छान मस्त साखर वितळेपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे. जर पाणी हलकंसं कोमट वापरलं तरी काही हरकत नाही, पण आज मी इथे नॉर्मलच पाणी वापरलं आहे. 4 ते 5 मिनिटातच साखर लगेचच विरघळली जाते. बघू शकता अशा पद्धतीने. आज आपण अजिबात गॅसवरती या पाण्याला गरम केलेलं नाही आहे, नॉर्मल थंड पाणीच आहे. त्याच्यामुळे आता लगेचच आपण याचं पीठ किंवा कणिक भिजवू शकतो. आता हे साखरेचं पाणी एका मोठ्या अशा भांड्यामध्ये काढून घेऊया. आता एक एक्स्ट्रा स्टेप करायची आहे. चिमूटभर याच्यामध्ये मीठ घालून घेऊया. हे जे साखरेचं पाणी आहे ते आपल्याला 3 ते 4 मिनिटांसाठी अशा पद्धतीने मस्त फेटून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे याच्यामध्ये हवा भरली जाते आणि जी शंकरपाळी आहे आतमध्ये मस्त जास्त खुसखुशीत व्हायला मदत होते. तर अशा पद्धतीने एकच स्टेप तुम्हाला इथे करायची आहे. आणि आपण तूपसुद्धा गरम करून घेतलेलं नव्हतं, फक्त तूप पातळ असावं एवढी काळजी घ्यायची. कारण जर घट्ट तूप असेल तर मग त्याची क्वांटिटी जास्त भरेल. आपल्याला अर्धा कप पाणी, अर्धा कप साखर आणि अर्धाच कप इथे तूप वापरायचं आहे. आता छान मस्त त्याला 5 मिनिटांपर्यंत मी फेटून घेतलं आहे. आता आपल्याला या पाण्यामध्ये घालायचं आहे त्याच कपाने मोजून बरोबर 3 कप मैदा. जर तुम्ही वाटी घेतलेली असेल, ग्लास असेल किंवा मग मोठं पातेलं असेल तरीसुद्धा हेच प्रमाण ठेवा. आणि किलोचं प्रमाण खाली दिलेलं आहे, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करा. आता याच्यामध्ये पाणी न घालता मी पाण्यामध्येच मैदा घातलेला आहे. तर तुम्हाला वाटेल हे मिश्रण पातळ होईल का, पीठ आपलं सैलसर होईल का, तर असं अजिबात होत नाही आहे. कारण एकदम परफेक्ट अचूक प्रमाण दिलं आहे. तर पाण्यामध्ये मैदा घालायचा आणि हलक्या हाताने, आपल्याला खूप जास्त याला मळत बसायचं नाही, फक्त मैदा जवळ आणून अशा पद्धतीने एक हलकासा गोळा मळून घ्यायचा आहे. कारण याला खूप जास्त वेळ जर आपण तिंबत बसलो किंवा नरम करत बसलो तर आपल्या शंकरपाळ्यांना व्यवस्थितपणे लेअर पडणार नाही, पदर सुटणार नाही. तर आपल्याला फक्त छान असा एक साधा असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर बघू शकता मी अजिबात याला खूप जास्त नरम केलेलं नाही आहे. आतमध्ये भरपूर तसेच लेअर आहेत, म्हणजे शंकरपाळी लाटल्यानंतर किंवा कापल्यानंतर आतमधले लेअर तसेच राहतात. आता आपण फक्त 5 मिनिटांसाठी याला बाजूला ठेवून देऊया. 5 मिनिटांनंतर आपण हे जे पीठ आहे याची लगेचच शंकरपाळी लाटायला घेणार आहोत. खूप जास्त मुरवत बसायची सुद्धा या शंकरपाळ्यांना गरज पडत. आत्ताच या कणकेमध्ये बघू शकता आतमध्ये भरपूर असे लेअर किंवा पदर सुटलेले आहेत. आता एक पोळपाट घ्यायचा आहे आणि पोळपाटावरती पोळीपेक्षा थोडासा मोठ्या आकाराचा गोळा घेऊन छान पातळसर आपल्याला पोळी इथे लाटून घ्यायची आहे. आता ही शंकरपाळी आहे त्याच्यामध्ये भरपूर लेअर येण्यासाठी सुद्धा एक ट्रिक वापरलेली आहे. तर आता ही जी पोळी आहे त्याला आपण आज अजिबात साटा वगैरे लावणार नाही, कारण साटा वगैरे लावल्यानंतर किंवा आतमध्ये तूप लावल्यानंतर बऱ्याचदा ती शंकरपाळी तेलात जाऊन विरघळतात. तर आता आपल्याला पोळी लाटल्यानंतर अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्या पद्धतीने याची घडी करून घ्यायची आहे. सुरुवातीला अर्धी फोल्ड करायची, नंतर परत फोल्ड करायची आणि नंतर 2 घड्या पाडून घ्यायच्या आहेत. जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याच पद्धतीने लाटून घेतलं तर आपल्या शंकरपाळ्यांना खूप जास्त पदर सुटतात, लेअर पडतात. आणि आता अशा पद्धतीने एक जाडसर अशी पोळी मी लाटून घेते आहे. तर व्हिडिओमध्ये दाखवलं त्या पद्धतीनेच तुम्हाला याच्या घड्या करून घ्यायच्या आहेत, तरच शंकरपाळ्यांना मस्त साटा न लावता भरपूर अशा लेअर पडतात किंवा पदर सुटतात. तर आता
ही मध्यम आकाराच्या जाळीची मी पोळी लाटून घेतली आहे. खूप जास्त पातळ करायची नाही, थोडीशी जाडसर, व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्या पद्धतीने. आणि आता आपल्याला अजून एक टिप इथे लक्षात घ्यायची आहे. जी शंकरपाळी कापण्याचा जो चमचा असतो किंवा कातणी असते त्याने ही शंकरपाळी कट करायची नाही, चाकूने किंवा सुरीने आपल्याला हे कट करायचं आहे. कारण जर आपण इथे शंकरपाळी कापण्याचा चमचा जर वापरला तर काय होतं, जे लेयर्स आहेत ते चिकटून बसतात आणि त्याची जी डिझाईन असते त्यामुळेच ते आतले लेयर चिकटून बसतात आणि शंकरपाळी सेम हीच जरी तुम्ही पद्धत वापरली तरीसुद्धा त्याला लेयर पडणार नाही. तर त्याऐवजी आपल्याला चाकू किंवा सुरी वापरायची आहे, म्हणजे आतमधले जे लेयर आहेत ते न चिकटता मस्तपैकी तेलात गेल्यानंतर सुटतात आणि भरपूर पदर असलेली शंकरपाळी इथे तयार होतात. तर कातणीचा वापर करायचा नाही, चाकूचा किंवा सुरीचा वापर इथे करायचा आहे, हे लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने एक पोळी लाटल्यानंतर त्याच्या बाजूच्या कडा आपण कट करून घेतल्यात आणि मस्त चौकोनी किंवा स्क्वेअर आकारात अशा पद्धतीने शंकरपाळी कट करून घेतलेली आहेत. जर तुम्हाला डायमंड शेपमध्ये किंवा काजू कतलीच्या आकारातले जर शंकरपाळी आवडत असतील तर तसे कट करून घेतले तरी चालेल. तर एवढ्या आकाराचे किंवा एवढ्या जाडीचे शंकरपाळी आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. यापेक्षा जास्त जाड नाही किंवा जास्त पातळ नाही. पातळ ठेवले तर कडक किंवा टणक होतील आणि जर जास्तच जाड ठेवले तर मग आतमध्ये नरम राहण्याची शक्यता असते. तर आता शंकरपाळी इथे तयार झालेली आहे. तर आपण आता गरम तेलामध्ये मस्तपैकी खरपूस मस्त बदामी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत. तर तेलाचं टेम्परेचरही खूप जास्त महत्त्वाचं आहे. कडकडीत तेल गरम नको किंवा मंद गॅसवरतीही आपल्याला तळायचं नाही. मध्यम आचेवरती तेल गरम करून याच्यामध्ये शंकरपाळी सोडून घ्यायची आहे आणि सुरुवातीला 2 मिनिटांपर्यंत अजिबात याला झारा लावायचा नाही, कारण शंकरपाळी खूप जास्त नाजूक असतात. कारण याच्यामध्ये तुपाचं मोहनसुद्धा घातलेलं आहे. तर आपल्याला याला 2 मिनिटांपर्यंत अजिबात झारा लावायचा नाही. हलकेसे वरती किंवा थोडासा बदामी रंग यायला लागला की मग चमच्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि 6 ते 7 मिनिटांनंतर एकसारखं याला चमच्याने किंवा झाऱ्याने आपल्याला हलवत अशा पद्धतीने एकसारखा रंग आला की आपल्याला ही शंकरपाळी तळलेली ताटामध्ये काढून घ्यायची आहे. तर आत्ताच बघू शकता तुम्ही भरपूर असे पदर इथे सुटलेले आहेत आणि दुसरी बॅचही आपण सेम त्याच पद्धतीने कढईमध्ये तळून घेतली आहे. तळताना खूप जास्त झारा लावायचा नाही, नाहीतर मग शंकरपाळ्यांचे तुकडे होतात किंवा चुरासुद्धा होतो. तर मध्ये मध्ये त्याला हलवत थोडंसं शंकरपाळी या रंगावरती तळून घ्यायची आणि छान अशी बिस्किटांसारखी खुसखुशीत ही शंकरपाळी होतात. अचूक प्रमाण तुम्हाला इथे दिलेलं आहे, वाटीचं, कपाचं आणि किलोचं प्रमाणही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. तर भरपूर असे पदर सुटलेले आहेत मंडळी, बघू शकता. आणि एकूण एक छोटी मोठी सगळ्या टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. तर अचूक प्रमाणात जर तुम्हाला ही परफेक्ट खारीसारखी शंकरपाळी किंवा बिस्किटां इतकी खुसखुशीत शंकरपाळी बनवायची असतील तर ही रेसिपी नक्की फॉलो करा. सेम याच पद्धतीने तुम्ही रेसिपी बनवली तर अगदी तोंडात टाकताच विरघळणारे शंकरपाळे तयार होतात. आतमध्ये बघू शकता एक शंकरपाळा तोडून दाखवते. खारी इतक्या भरपूर अशा लेअर सुटलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे आपलं तुपाचं मोहनसुद्धा व्यवस्थित प्रमाणात असल्यामुळे, साखरही व्यवस्थित प्रमाणात असल्यामुळे अजिबात ही शंकरपाळी टणक होत नाहीत किंवा तेलात जाऊन विरघळत नाही. तर त्यासाठी ही रेसिपी नक्की फॉलो करा. सगळ्या ज्या टिप्स तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितल्यात त्यासुद्धा व्यवस्थितपणे लक्षात ठेवून शंकरपाळ्यांची रेसिपी करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल मंडळी तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चविष्ट महाराष्ट्र या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय. तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा.